रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा। माऊली रामकृष्ण निरंतर
तुळसी हार निळा कासे पितांबर हो आवडे निरंतर हेती ध्यान आवडे निरंतर हेती ध्यान हेती ध्यान हेती ध्यान तुळसी हार गळा गळाते कासे पितांबर तुळसी हार आजूबाजूला थांबलेल्या सर्वांना विनंती आहे कीर्तन व्यासपीठावर महाराजांचा कृष्ण हरी
कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम रूप पागनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी रूप पागता लोचनी सुख झाले ओ साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी मोहा विठ्ठल बरवा मोहा माधव बरवा मोहा माधव बरवा मोहा माधव बरवा विठ्ठल बरवा ओ सर्वा सुखाचे आगर सर्वा सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर विठ्ठल बरवा माधव बरवा जय राम कृष्ण 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 हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय अकल्प आयुष्य भावे दया कुळा आयुष्य भावे दया कुळा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा माझी आस कळा हरीच्या दासा कल्पनेची बाधान भोगूने काणी कल्पनेची बाधान हो कोणी काळी कल्पनेची बाधान भोगूने काणी कल्पनेची बाधान हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी आसो हे संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी सुखी असो अंकाराचा वारा न लागो राजसा अंकाराचा वारा न लागो राजसा अंकाराचा वारा न लागो राजसा अंकाराचा वारा न
नागोरा जसा माझ्या विष्णुदासा भाविकाची माझ्या विष्णुदासा भाविकाची माझ्या विष्णुदासा भाविकाची कल्पनेची बाधा नको कोणी काळी कल्पनेची बाधा नको कल्पनेची बाधा नको कोणी काळी कल्पनेची बाधा नको ही संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी सुखी असो हे संत मंडळी सुखी असो नामा म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण नामा म्हणे तया असावे कल्याण म्हणे तया असावे कल्याण जामकी निदान पांडुरंग जामुखी निदान पांडुरंग जामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा नको कोणी काळी कल्पनेची बाधा कोणी काळी कल्पनेची बाधा नको कोणी कल्पनेची काळी मंडळी सुखी असो मंडळी सुखी असो पार कुमार हो बार कुमार जय जय वेळो पार कुमार हो बार कुमार पार कुमार कीर्तन सेवेची सर्वप्रथम पहिली चाल श्री हरिभक्त परायण संगीत इशारत संगीत अलंकार प्रमाण कंठभूषण आमचे मित्र कैलास महाराज पौळ फरकंडेकर पुढे म्हणतील त्यांना यथोचित अशी साथ संगत श्री हरिभक्त परायण संगीत इशारत संगीत अलंकार प्रमाण कंठभूषण आमचे भास्कर महाराज सोन्नेकर त्यांना यथोचित अशी साथ देतील आणि मर्दंगाची साथ माऊली महाराज नांदखेडकर त्यांचे शिष्य आणि दोन रामकृष्ण हरी या ठिकाणी परमपूज्य सूर्यकांतेश्वर बाबाजी शिवदीक्षा आश्रम श्री क्षेत्र सोलगव्हाण ताजी जालना बाबाजीचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे तरी सर्वांतर्फे या ठिकाणी बाबाजीचं मी स्वागत करतो अकल्प आयुष्य पावितय पुळा अकल्प आयुष्य वावितय पुळा अकल्प आयुष्य भावेत या कुळा अकल्प आयुष्य भावेत या कुळा अकल्प आयुष्य वावितय पुळा अकल्प आयुष्य वावितय पुळा अकल्प आयुष्य भावेत या कुळा अकल्प आयुष्य भावेत या कुळा हरीच्या दासा माझी सकळा 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 हरीच्या दासा माझी सकळा
कल्पनेची बाधा नमो कोणे
संत सुखी असो सुखी संत मंडळी
विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्रीदान देव तुकाराम श्रीदान देव तुकाराम भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु तुकाराम महाराज की जय ईश्वर भगवान की जय अन्नपूर्णा माता की जय रुद्र महाराज की जय संत मोतीराम महाराज की जय विठ्ठल 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 रामकृष्ण हरे अकल्पायुष्य भावे तया कुळा अकल्पायुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरेच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकाशी कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो नामा मने तया असावे कल्याण नामा मने तया असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे संत मंडळी सुखी असो ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशो सकल अर्थमती प्रकाशो मने निवृत्तीदासो अवधारी जोजी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता पांडुरंगा करू पांडुरंगा करू
दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अकल्पायुष्य भावित या कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणे काळी हे संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी वाङ्मयीन सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा मागणी पर प्रकरणातील किंवा प्रार्थना प्रकरणातील अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर श्री संत नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये प्रकर्षाने केलेली प्रार्थना आहे. थोडासा परिहार देतो सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर. म्हणजे आजच्या कीर्तन सेवेचं निमित्त असं आहे की श्री डॉक्टर विजय काळे यांच्या मुलाचा प्रथम वाढदिवस म्हणजे चिरंजीव वीरेन याच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडे सेवा आलेली आहे आणि त्या सेवेच्या अनुषंगाने या ठिकाणी माझ्या कीर्तनाला मोठमोठाले गान गंधर्व सर्व मृदंगाचार्य आणि विशेष करून माझे गुरुवर्य परमपूज्य सूर्यकांतेश्वर बाबाजी या सेवेला विशेष त्यांची उपस्थिती आहे. हे माझं परम भाग्य मी समजतो. कारण ज्या गुरुनी हातात धरलं त्याला जगामध्ये काही अशक्य नाही. धरतीच्या हाती संत कृपावंत पाडे पंढरीनाथ लळा त्यांचा. श्रीगुरूचं एवढं महत्व आहे. माऊली सांगतात की जाणून या नमन निवांत केले आता हृदय हे आपुले चौफाळून भले वरी बैसू पावले श्रीगुरूचे. कारण गुरुनी जर हातात धरलं तर ज्या एकलव्याच्या समोर डोंगरातली माती होती माऊली ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन करतात. श्री गुरुचे नेनावे माती डोंगरी जयापासी होती ते कोळीये त्रिजगती एकविध केली. समोर गुळचा मातीचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याच्या समोरच धनुर्विद्येचा अभ्यास केला. एवढं गुरुचं महिमान आहे. आणि ते माझे परमपूज्य या ठिकाणी सूर्यकांतेश्वर बाबाजी उपस्थित आहेत. तसेच या मठाचे मठाधिपती आनंद भारती गुरु म्हणजे शिवानंद महाराज हे सुद्धा या कीर्तन सेवेला उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे बाबा हरिभक्तीपरायण दिगंबर गुरुजी हे सुद्धा या सेवेला उपस्थित आहेत. आणि गायन गंधर्व म्हटल्यानंतर या ठिकाणी एकाहून बळी रे एकापेक्षा एक बळी आहेत. हरिभक्तीपरायण कैलास महाराज पोळ त्यांची या गावामध्ये पहिलीच कीर्तन सेवा आहे. हे कीर्तनच याच्यासाठी जे आमच्या गावात कधी चाल नाहीत त्यांना मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये माझा काही स्वार्थ नाही. आणि आमच्या आश्रमाचे जे आयोजक आहेत बाबाजीच्या तिथं सर्व की आमचा त्यांचा 5-5 मिनिटाला फोन असते. कुठं आहेत काय चाललंय काही असू द्या केवढी अडचण असू द्या. आमचे सरपंच सुद्धा या ठिकाणी विलासराव उपस्थित आहेत. त्याच्यानंतर हरिभक्तीपरायण गजानन महाराज सोडणेकर हे सुद्धा या सेवेला उपस्थित आहेत. त्यानंतर आमचे हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज सावंत बोरीकर, त्यानंतर भास्कर महाराज सोडणेकर, भानुदास महाराज सावंत बोरीकर हे सर्व मंडळी या ठिकाणी. आणि या सर्वांमध्ये विशेष भर म्हणजे आम्हाला सर्वाला वाजविणारे हरिभक्तीपरायण मृदंग मार्तंड ज्यांची जवळा बाजार येथे सुंदर संस्था आहे आमचे माऊली महाराज कदम नांदखेडकर त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. विठ्ठला विठ्ठला प्रस्तुत अभंगातून श्री संत नामदेव महाराज प्रार्थना करतात. प्रार्थना करणारा श्रेष्ठ असावा. प्रार्थना ज्याच्याकडे करायची तो श्रेष्ठ असावा. आणि प्रार्थना ज्याच्यासाठी केली ती श्रेष्ठ असावी. सुरुवातीला आपण वारकरी संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये पाहतो की प्रार्थना ही माऊलीने केलेली आहे. माऊलींनी पसायदानाच्या माध्यमातून प्रार्थना केलेली आहे. माऊली काय म्हणतात
आमचे गजानन महाराज सोन्नेकर फार सुंदर प्रसादान म्हणतात. महाराज म्हणा. आता विश्वात्मकी देवे, आता विश्वात्मकी देवे, भाग्यज्ञ तुषारे, भाग्यज्ञ तुषारे, तोषणी मज द्यावे पसाय दान, तो सोनी द्यावे पसाय दान. माऊलीने मागणी केलेली प्रसादानाच्या माध्यमातून. पण याही अगोदर माझा आवाज थोडा वाढवा. याही अगोदर श्री संत नामदेव महाराजांनी 4 युगापासून मागणी केलेली आहे. कृतयुग, त्रेतयुग, द्वापार युग आणि कलियुग. 4ही युगामध्ये भगवंताची सेवा करताना नामदेव महाराज बरोबरच होते. अवतार तुकादात बरोबर, तुकादात बरोबर, तुकादात बरोबर, तुकादात बरोबर, तुकादात बरोबर, तुकादात भक्त नामा उभा कीर्तने, नामा उभा कीर्तने, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे वापरू दिदी जनी, वा छान कैलास भाऊ. कारण या ठिकाणी असं झाले महाराज, ओर कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. आरतीच्या टायमाला बरोबर आपली सेवा संपवायची. मग कैलास महाराजांनी एका चेंडूमध्ये दोन्ही प्रमाण म्हणजे शिक्षक. जो जो अवतार भगवंताचा झाला, कृतयुगामध्ये भक्त प्रल्हाद नरसिंह अवतारामध्ये भगवंताच्या बरोबर होते. त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये उद्धव आणि कलियुगामध्ये श्री संत नामदेव महाराज. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मग हे 4 युगामध्ये संत भगवंताच्या सोबत होते. मग संतांनी मागणी कशामुळे मागितली? महाराज मागणी ही संत मागत नसतात. कारण संताकडे काय आहे? काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणतसे. महाराज सांगतात काही मागायचं नाही, काही मागायचं नाही, मात्र काहीतरी मागायचे. काही मागायचं नाही. आता इथं यायला काही मागायचं नाही. काय मागायचंय? आम्हाला भजनाला जे पोषक आहे तेच मागायचे. काहीतरी असं दुसरं मागायचं नाही, पण काहीतरी मागायचंय. विठ्ठला 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 विठ्ठला. मग संतांनी जे मागितलेलं आहे ते कुणासाठी मागितलेलं आहे? अभंगाकडे आपण सहज जर पाहिलं तर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. महाराज म्हणतात आयुष्य द्या आणि अकल्प द्या. हे पहिल्या चरणाची मागणी. दुसऱ्या चरणामध्ये काय आहे? माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. ही संत मंडळी सुखी असो, कल्पनेची बाधा नाही. पहिल्या चरणामध्ये आयुष्य मागितलं, दुसऱ्या चरणामध्ये कल्पनेची बाधा न झाली पाहिजे, तिसऱ्या चरणामध्ये अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी. अहंकाराचा वारा परमार्थाला बाधक आहे. अहंकार परमार्थाचं नुकसान करतो, त्यामुळे परमार्थ मातीत जात असतो अहंकारामुळं. म्हणून ही मागणी केली. आणि शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. पहिल्या चरणापासून जर अभंगाच्या शेवटच्या चरणापर्यंत पाहिलं तर पहिल्या चरणामध्ये कैलास बुवा आयुष्य मागितलेलं आहे आणि शेवटच्या चरणामध्ये कल्याण मागितलेलं आहे. आयुष्याचं कल्याण जर करायचं असेल तर कल्पनेची बाधा होऊ देऊ नका. आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर अहंकाराचा वारा लागू देऊ नका. आयुष्याचं कल्याण करायचं असलं तर कुठल्याही साधनेमध्ये निर्विघ्नपणे भगवंताचं नाम घेऊन ती साधना पार पाडा. ह्यामध्येच आपल्या जीवनाची सार्थक आहे. आणि कुणाचे आहे आणि कुणाला आयुष्य द्या हे महाराज अभंगाच्या अकल्प आयुष्य भावे तया कुळा, अकल्प आयुष्य भावे तया कुळा, अकल्प आयुष्य
सखा हरीच्या कल्पनेची अकल्पायुष्य भावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. महाराज सांगतात अकल्पायुष्य कुळाला व्हाव कुण्या माझिया सकळा हरीच्या दासा. आणि आजची जी कीर्तन रूपी सेवा आहे ती खरोखर हरिदासासाठीच आहे. कारण डॉक्टर विजय काळे यांचा संकल्प होता आणि बाबाजीचा आशीर्वाद होता. एवढं जे सेवेचं फळ आहे ह्या कीर्तन सेवेचं निमित्त आहे. काही लोकांना प्रश्न पडला होता बाबाजी, काही लोकांना प्रश्न पडला की एकनाथ महाराजांचं हे सगळं नाही. मी केलं नाही कारण आशीर्वाद कोणाला दिलेला आहे. मागणी काय आहे? मागणी संत करीत नसतात पण अकल्प आयुष्याची मागणी केलेली आहे म्हणजे मागणी श्रेष्ठ आहे. पण मागणी कुणा करताय? माझ्या सकळा हरीच्या दासा. ज्या साधनेमध्ये ज्या क्रियेमध्ये परमार्थ घडतो, नामचिंतन घडतं, अन्नदान घडतं, ती साधना श्रेष्ठ आहे. आणि ती साधना चालवणारं जे कुळ आहे म्हणजे कोण्याही कुळाला म्हटले नाहीत. माऊलींनी तसं ज्ञानेश्वरीमध्ये कुळाला किंमत दिली नाही. कुळीची या चोकटपणा न लगा. माऊली म्हणतात कुळ जाती वर्ण हे आगवेची आकारण. माऊली सांगतात कुळाला किंमत नाही. एकीकडे संत सांगतात कुळाला किंमत नाही आणि एकीकडे म्हणतात माझ्या म्हणजे संतांनी जे कुळ सांगितलं, संतांनी जी प्रार्थना केली ती प्रार्थना वेगळी आणि आपण केलेली प्रार्थना वेगळी. आपली सुखाची व्याख्या वेगळी आहे आणि संतांची सुखाची व्याख्या वेगळी आहे. आपलं सुख वेगळंच आहे. आपल्याला पुढच्यानं जर थोडं दुःख दिलं तर आपण दुःखी होतो आणि संत नाही. म्हणून या ठिकाणी श्रेष्ठ मागणी आहे. श्रेष्ठ मागणी करत असताना श्री संत नामदेव महाराजांनी भगवंताला सांगितलं अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. कोण्या हरिदासाला? की जे हरीचे दास की ज्यांच्याकडे भय नसती, चिंता नसती, मोह नसतं, ते भगवंता सारखेच असतात. आम्हा भय चिंता नाही धाक, आम्हा भय चिंता नाही धाक, जन्म मरण काही एक, जन्म मरण काही एक, झालाही लोकी परलोक, आले सकळी वैकुंठ, आम्हा भय चिंता नाही धाक, झाला इह लोकी परलोक, जन्म मरण काही एक, झाला इह लोकी परलोक, आले सकळीक वैकुंठ. हे कोण आहेत? हरीचे दास आहेत. हे हरिदासाकडे. कारण हरीचे दास म्हटल्यानंतर हरिचे दास, हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस, नाही तया भय मोह चिंता आस, ओ निरागाती उदास, प्रकटकास भक्तीचे, हरीचे दास
हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंतास होण राहते उदास बळकट कास भक्तीची. हरीचे दास हे उदास आहेत म्हणून भगवंताने हरिदासाला दिलेलं जे आहे म्हणजे संतांना दिलेलं आहे ते संतांनी आपल्याला दिलेलं आहे. एखाद्या वेळेस संत देण्यामध्ये कमी जास्त करतात कारण देव उदारपरी अपरिमित पण संत कसे आहेत संत उदार उदार भरले अनंत भांडार. म्हणून संताचं जे अंतकरण आहे तेच आपल्या आईवडिलाचं सुद्धा अंतकरण असतंय. आणि आजच्या या कार्यक्रमाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमचे डॉक्टर विजय काळे यांचा संकल्प होता की माझ्या आयुष्यामध्ये म्हणले महाराज असं काही घडलं नाही कधी मी कुठं कधी अन्नदान केलं नाही. दवाखाना चांगल्या प्रकारे बांधला पण अन्नदान केलं नाही. परभणीला चांगलं सुंदरपैकी घर बांधलं पण माझ्याच्यानं असं काही घडलं नाही. मग तुमच्या संगतीमध्ये मी आलो म्हणजे बाबाजीच्या संगतीत आले आणि त्या निमित्तानं हे एवढं अन्नदान हे घडलं. कारण वडिलाचं अंतकरण हे कसं असतंय महाराज आपण एक सुंदर असं आपल्याला त्याला काव्य म्हणावं लागेल किंवा कविता की ज्यांनी मला वाटतंय अजय महाराज गोगावले यांनी गायलेले एक सुंदर पद आहे. या ठिकाणी ते आपले कैलास महाराज म्हणतात की वडील काय असतात. राम ही माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा घातला पटामंदी माया त्याच्या कनावाकला. गडीभर तू थांब गड्या ऐक त्याची थापर लई अवघड गड्या. ओम गाया बापर ओम गाया बापर लई अवघड है गड्या ओम गाया बापर ओम गाया बापर. मुखी मुखी माया त्याची घाल मेळ मुखी मुखी माया त्याची मुखी घाल मेळ. लेकराच्या पायी उभा जन्म उदळ आधाराचा वड जणू दाटल आभाळ त्याच्या बिना पाचोळा जिन रान माळ जिन रान मोड. हे गडीभर तू थांब जरा ऐक त्याची दापर लई अवघड गड्या ओम गाया बापर ओम गाया बापर लई अवघड गड्या ओम गाया बापर ओम गाया बापर ओम गाया. माझ्या डोळ्यातलं असलं माझ्या डोळ्यातलं असलं कुलमाया पुसताना पुरी हुंड का दटतोया गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंड का दटतोया गोष्ट बापाची सांगताना. पुरी हुंड का दटतोया गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंड का दटतोया गोष्ट बापाची सांगताना. बाप करी जोडी लेकराचे वाडी बाप करी जोडी लेकराचे वाडी बाप करी जोडी लेकराचे वाडी बाप करी जोडी लेकराचे जोडी. आपली कुरवाडी आपली कुरवाडी आपली कुरवाडी वाळी एकाएकी केला
या कवीने जे गायलेलं पद आहे ते आता काही जणांची शंका आहे की या व्यासपीठावर ते गायचं नाही, पण संत वचन आज समाजाला झापत नाहीत महाराज, पचत नाहीत, समजत नाहीत. मग काव्याच्या माध्यमातून एखाद्या वेळी निश्चितच आपल्या आईवडिलाचं महत्त्व आणि एका वडिलाची इच्छा काय असते, डॉक्टर साहेबांची इच्छा होती की सुंदर अन्नदान आणि नामचिंतन आणि त्यातून जे काय पुण्य प्राप्त होणार आहे, पुण्य मिळणार आहे, त्या पुण्यासाठी आमचा चिरंजीव वीरेन याला अकल्प आयुष्य प्राप्त व्हावं, दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं, निरोगी आयुष्य प्राप्त व्हावं म्हणून ही या ठिकाणी सेवा नियोजित केलेली आहे. म्हणून श्री संत नामदेव महाराज म्हणतात, या कल्पायुष्य व्हावे तया कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा. आयुष्य द्या पण काय करा, कल्पनेची बाधा होऊ देऊ नका. हे अभंगाच्या दुसऱ्या कल्पनेची बाधा न कोण काय, कल्पनेची बाधा न कोण काय, कल्पनेची बाधा कल्पनेची बाधा संत मंडळी सुखी संत कल्पादा न हो कोणे काळी. हे संत मंडळी सुखी असो. कल्पनेची बाधा परमार्थाचा बाधक आहे. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचो. परमार्थामध्ये कल्पना म्हणजेच आशा, मनुष्या, तृष्णा, कल्पना हे वेगवेगळे शब्द त्यासाठी आलेले आहेत. मग महाराज सांगतात, कल्पनेची बाधा न कोणे काळी, हे संत मंडळी सुखी असो. कल्पना जाईल, कल्पन विरगीत आगे, कल्पन विरगीत बलतया मागे, अभिमान सांडूनी दिला पाटीला, अभिमान सांडूनी दिला पाटीला, हृदय धरुनी तुम्ही आशी खेळावा जागो, हृदय धरुनी तुम्ही आशी खेळावा माझ्या कानाचे नाव बरे घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरे घ्यावो, माझ्या कानाचे नाव बरे घ्यावो. हो महाराज सांगतात, कल्पनेचा परिणाम काय परमार्थामध्ये. जीवाला जे जीवपणा प्राप्त झाला तो कशामुळे झाला, कल्पनेपासून कल्पना जो ठेवा, 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 कल्पनेपासून कल्पना जो ठेवा. श्री संत नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात, कल्पनेपासून कल्पला जो ठेवा तेने पडे गोवा, नेने काय जीवाला जे जडत्व प्राप्त झालं
ते कल्पना विद्या तेने झाला जीव. म्हणून कल्पनेची बाधा नको. पुन्हा श्री संत नामदेव महाराज आज पुढच्या चरणामध्ये काय मागणी करतात. अंकाराचा बारा घोराज सा अंकाराचा बारा घोराज सा अंकाराचा अंकाराचा वारा न लागू राजसा माझ्या विष्णुदासा भाविकासे. महाराज सांगतात अहंकार हा परमार्थाला अत्यंत घातक आहे. थोडा अहंकार चालत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. या कीर्तन सेवेला हरिभक्तीपरायण आमचे नंदकिशोर महाराज आजर सोंडकर त्यांचं आगमन झालेलं आहे. ते पण आमचे गुरुबंधूच आहेत. आमच्या दोघांचे गुरु एक आहेत. विशेष करून तरी पण त्यांची उपस्थिती आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. नामदेव महाराजांनी पहिल्या चरणापासून जी आयुष्याची मागणी केली त्या आयुष्याचं संपूर्ण कल्याण होण्यासाठी अहंकार हा घातक आहे. कल्पना घातक आहे. मग कशामध्ये कल्याण आहे. महाराज अभंगाच्या असावे कल्याण नाम मने ताया असावे कल्याण नाम मने ताया असावे कल्याण ओ नाम मने ताया असावे कल्याण नाम मने ताया असावे कल्याण 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 नाम मने ताया असावे कल्याण नाम मने ताया असावे कल्याण नाम मने ताया असावे कल्याण. जाम
भगवान सिद्धेश्वराची आरती सुरुवात झालेली आहे. फक्त आपल्याला 2 मिनिटासाठी कीर्तन स्टॉप करायचे आणि नंतर पुन्हा आपल्याला सेवा सुरुवात करायची, कारण मला ही कीर्तन आता सोडू वाटणं. अभंगाच्या उपक्रमामध्ये आयुष्याची मागणी केली आणि उपसंहारामध्ये नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. मागणी श्रेष्ठ आहे. मागणी ज्यांच्याकडे केली तेही श्रेष्ठ आहे आणि ज्यांच्याकरिता केली तेही श्रेष्ठ आहे. म्हणून संताची मागणी ही त्रिकालाबाधित सत्य असते. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ ह्या सर्वांमध्ये संताचे विचार श्रेष्ठ असतात. म्हणून नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. बऱ्याच ठिकाणचे गुणीजन मंडळी आलेले आहेत. आता 5 मिनिटांमध्ये त्यांची चाल होतात आणि चाल झाल्याच्या नंतर आपली सेवा संपणार आहे. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली. चाल आमचे एकनाथरावजी म्हणतील आणि आमचे मुजाभाऊ. असावे नामा
पुंडलिक वरदा हरिठ पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। मोतीराम महाराज की जय। गुरुवर्य मारुती महाराज की जय। चोपडे